नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. त्यात गारपीट आणि वादळी पावसाचा इशाराही दिला जातोय. तर काही ठिकाणी पावसाने हजेरी सुद्धा लावली आहे. अशा परिस्थितीत पालेभाज्या पिकांना याचा फटका बसतो. उत्पादन आणि त्यांची गुणवत्ता दोन्ही कमी होतं. त्यामुळे आज आपण पालेभाज्या पिकांमध्ये हवामानाचा परिणाम कमी करण्यासाठी काय काय करायचंय हे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपण हे पाहूयात की जास्त उन्हाचा पालेभाज्यावर काय परिणाम होतो ते. जास्त उन्हामध्ये सहसा पालेभाज्या दुपारच्या वेळी माना टाकतात आणि काही ठिकाणी पानं करपून जातात. जमिनीचं तापमान वाढलेलं असतं, त्यामुळे पिकांची मुळं सुद्धा सुकतात आणि वाढही थांबते. पानं पिवळसर पडायला लागतात, त्यांच्यातली पौष्टिकता कमी होते. त्याची काढणी केल्यावरही त्या लवकर सुकतात. शिवाय गारपीट झाल्यावरही पानं फाटतात, त्यांना इजा होते. त्यामुळे त्यांच्यावर उपाय करणं गरजेचं आहे. पहिले तर पालेभाज्यांना गरजेनुसार हलकं पण वारंवार पाणी द्यायचंय. पण पिकं थेट उन्हात असतील तर शक्यतो सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा पाणी देणं योग्य ठरतं, कारण पाण्याचं बाष्पीभवन जरा कमी होईल. तसंच उन्हात पाणी मुळांना जाळू शकतं. आणि दुसरं म्हणजे पिकांना जे ऊन लागतंय त्याच्यासाठी त्यांच्यावर काहीतरी सावलीची सोय करायची. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पिकांवर 50 ते 70% सूर्यप्रकाश रोखणारे शेडनेट किंवा हिरवी जाळी लावणं फायदेशीर राहू शकतं. यामुळे सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी होईल आणि पिकांवरचा परिणाम बऱ्याच प्रमाणात कमी होईल. आणि यावरून सावली असल्यामुळे दिवसामध्ये पाण्याचा हलका फवारा मारता येतो, ज्यामुळे पानांचं तापमान कमी होईल आणि ती ताजी राहतील. तसंच शेडनेटमुळे गारांचा थेट माराही पिकांवर होणार नाही, त्यामुळे पुढचं नुकसानही टाळता येतं. पाणी आणि सावलीचं पाहिलं, पण पालेभाज्यांना खतांचं नियोजनही उन्हाळ्यात उपयोगी ठरतं. ते कसं तर जेव्हा मातीमध्ये सेंद्रिय खतांचं प्रमाण जास्त असतं, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त असतं, तेव्हा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे पालेभाज्या पिकांना शेणखत किंवा गांडूळ खत पेरणीपूर्वीच जमिनीत एकरी 2 टन याप्रमाणे द्यावं. आणि आता पिकं शेतात आहेत त्यांना 19-19-19 किंवा 13-0-45 या विद्राव्य खतांची 1% फवारणी म्हणजेच 10 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची. यामुळे पिकांची उष्णता सहन करण्याची क्षमता वाढते. पण हे खतं देताना कडक उन्हात द्यायची नाहीयेत. यासोबत तापमान जेव्हा 35 अंशाच्या वर जातं त्यावेळी पिकं जमिनीतून सूक्ष्म अन्नद्रव्य शोषत नाही, तेव्हा त्यांना फुले ग्रेड मायक्रोन्यूट्रिएंट 10 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारायचे. पालेभाज्या उन्हाळ्यात काढल्यानंतर लवकर वाळतात, त्यामुळे उन्हाळ्यात सहसा पालेभाज्यांची काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिराने करायची आहे, जेणेकरून ती कोमजणार नाहीत. बाकी तर तुम्हाला माहितीच आहे. ओलसर गोंडपाट टाकायचे आणि पाणी शिंपडत राहायचे आणि पालेभाज्यांची साठवण थंड ठिकाणी करायची. ही माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भाजीपाला पिके संशोधन केंद्र आणि मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्राचे विभाग प्रमुख डॉक्टर भीमराव कांबळे यांनी सांगितली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.